DMRच्या काही ओपनच्या कॅन्डिडेट्सला ऑर्डर आलेले आहेत, ते आपण बघतो. सर्वांना व्हॉट्सअपला पण येत असतील, तुम्ही बघितले असतील. मी याच्या आधी पण एक लाईव्ह सेशन घेतलं होतं, त्याच्यामध्ये काही भरपूर डाऊट क्लिअर केले होते. पण तरी आणखीन काही डाऊट्स होते कॅन्डिडेट्सचे, तर परत एखादं लाईव्ह सेशन वगैरे ठेवू. पण सध्या जे मला डाऊट्स आले त्याचं एकदा परत सांगतो काय होते. एक आहे संभाजीनगरचे ऑर्डर कुठे चेक करायचे. हे बघा, हे जे ऑर्डर निघाले होत्या हे अजून त्यांनी साईटवर वगैरे काय कुठं टाकलेले नाहीत. साईटवर ते फक्त लिस्ट टाकतील, ठीक आहे. साईटवर लिस्ट टाकतील, हे ऑर्डर वगैरे नाही टाकणार ते साईटवर. ते ऑर्डर आता ते जस्ट व्हॉट्सअपला वगैरे शेअर केलेले आहे, त्याच्यामुळे आपल्याला बघायला भेटतात. ते साईटवर काय ऑर्डर नाही टाकणार, साईटवर लिस्टच येतील. त्याच्यामुळे ते तुम्हाला कुठं अशा ऑर्डर नाही बघायला भेटणार. सर्व कॅन्डिडेटच्या साईटवर ते काय अपलोड नाही करणार ऑर्डर, त्याच्यामुळं ते नाही बघायला भेटणार तुम्हाला, ठीक आहे. ते व्हॉट्सअपला वगैरे शेअर केलेले तुम्हाला तेच बघायला भेटतील. नेक्स्ट, तर आमचं जॉईनिंग ऑर्डर मेलवर आलं नाही. मी ग्रुपवर पण सांगितलं होतं की सर्वांच्या ऑर्डर अजून आलेले नाहीत किंवा मेल आले नाहीत सर्वांना, ठीक आहे. सर्व ऑर्डर एकदाच नाही आहेत. समजा एकदम आपले जवळपास 4000 अप्रॉक्स जागा आहेत. तर DMR असं नाही करत की एकदा 4000 जागांची सर्वांना ऑर्डर पाठवणार किंवा सर्वांना मेल करणार, तसं नाही करत. ते स्टेप बाय स्टेप करतात. आधी ओपनच्या, त्याच्यानंतर कास्ट कॅटेगरीवाल्याच्या, त्याच्यानंतर स्पेशल रिझर्वेशनवाल्यांच्या, तर स्टेप बाय स्टेप लावतो. ते सर्वांच्या ऑर्डर काही लगे एकदाच येत नाहीत, त्याच्यामुळं येतील, मेलवर येतील. आता सध्या तर सॅटर्डे संडे आहे, सोमवारी पण सुट्टी आहे, तर थोडं लेट होऊ शकतं. येतील सर्वांच्या मेलवर हळूहळू, ठीक आहे. त्यावेळी एकदाच नाही येणार सर्वांच्या. नेक्स्ट, माझं PB सेकंड इयरची फायनल एक्झाम झाली आहे रिसेंटली, सो जॉईनिंगला काही प्रॉब्लेम येईल का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही येणार. तुमचं कंप्लीट झालेलं आहे ना, तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण एक लक्षात ठेवा, जे कॅन्डिडेट आत्ता PB किंवा MSc करतायत, ठीक आहे, ज्यांचं चालू आहे ऑलरेडी, आत्ता चालू आहे, ॲडमिशन चालू आहे, फर्स्ट इयरला असतील, सेकंड इयर असतील, जे काय असेल त्यांचं जर चालू असेल, तर तुम्हाला दोनच ऑप्शन आहेत. एक तर तुम्हाला ते कंप्लीट ते डिस्कंटिन्यू करावं लागेल, ते सोडावं लागेल तुम्हाला, किंवा तुम्हाला DMRकडून तशी परमिशन घ्यावं लागेल कंटिन्यू करायचं असेल. आणि जर त्यांनी तुम्हाला परमिशन दिली तर तुम्ही कंटिन्यू करू शकता, ठीक आहे. तसं तुम्ही मनानं नाही कंटिन्यू करू शकत. आता काही जण आता भरपूर कॅन्डिडेट आहेत जे मोस्टली असं एक्सटर्नल वगैरे ॲडमिशन टाकतात. समजा PBला आहे किंवा MScला ॲडमिशन आहे, तुम्ही आता फर्स्ट इयर झालेलं आहे, सेकंड इयर बाकी आहे तुमचं आणखीन, आणि तुम्ही म्हणता की हां चला एक्सटर्नल ॲडमिशन आहे, काय कळणार आहे त्यांना. तुम्ही जर कंटिन्यू केलं सेकंड इयर पण, ठीक आहे, तुमचं ते कंप्लीट होईल, पण तुम्ही ते व्हॅलिड नाही, तुम्ही ते गव्हर्नमेंटला कधी दाखवू नाही शकणार, त्याचा यूज नाही होणार तुम्हाला. कारण तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला असताना तुम्ही ते सेकंड इयर कसं काय केलं तुम्ही गव्हर्नमेंटला, पुन्हा नंतर काय करणार? ते सर्टिफिकेट आणून जर तुम्ही दाखवलं, तर ऑब्व्हियसली तुम्हाला क्वेश्चन विचारणार ना की तुम्ही केलं कधी कंप्लीट, तुम्ही तरी ते जॉब करत होते, तुम्ही कॉलेज कधी केलं. त्याच्यामुळं तसं विदाऊट परमिशन नका करू. ज्यांचे कोणाचे ॲडमिशन चालू आहेत, ठीक आहे, ते PB असेल, MSc असेल, जे काही असेल, तुमचे ॲडमिशन जर चालू असतील, एकतर क्लिअरली तुम्हाला ते डिस्कंटिन्यू करावं लागेल, किंवा अदर ऑप्शन काय की तुम्हाला DMRकडून स्पेसिफिक परमिशन घ्यावं लागेल. जर तुम्हाला परमिशन दिली तर तुम्ही कंटिन्यू करा, काही प्रॉब्लेम नाही. हां, ह्याच्या व्यतिरिक्त ज्यांचं ओपन युनिव्हर्सिटीमध्ये आहे, जसं एक्झाम्पल समजा इग्नोमध्ये वगैरे आहे, ठीक आहे, ज्यांचं इग्नोमध्ये वगैरे आहे ओपन युनिव्हर्सिटीमध्ये, त्याला काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, ते क्लिअरली ओपन युनिव्हर्सिटी आहे, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. पण जे रेग्युलर ॲडमिशन टाकले होते पण जस्ट एक्सटर्नल करतायत, ठीक आहे, त्यांच्यासाठी सांगतो आहे मी. आणि ज्यांचं कंप्लीट झालेलं आहे, ते आता हे जे म्हणतात की रिसेंटली कंप्लीट झाले, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुमचं झाले ना कंप्लीट, काहीच प्रॉब्लेम नाही येणार. चला नेक्स्ट, सर व्हॉट इफ वी हॅव हिंदी एक्झाम इन 10th अँड सो वी हॅव टू अगेन गिव्ह एक्झाम आफ्टर जे. हे बघा, हे मराठी हिंदी भाषेचं मी त्या दिवशी पण सांगितलं होतं. मराठी आणि हिंदी भाषा तुम्हाला त्याची एक्झाम द्यावी लागते. ज्यांचं 10वीला हे नव्हतं, मराठी हिंदी ही लँग्वेज नव्हतं, त्यांच्यासाठी आहे ते. मंडळाची तुम्हाला सेपरेट एक एक्झाम असते, ती द्यावं लागते. कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही जॉब करता, तर तुम्हाला हे कंपल्सरी आहे, ते रूल आहे की मराठी हिंदी तुमचं पाहिजे लँग्वेज. नसेल तर तुम्हाला ते सेपरेट मंडळाचा फॉर्म भरून त्याची सेपरेट एक्झाम द्यावी लागेल. मी लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की ह्याचं एक मोठी प्रोसेस आहे. मी याचा सेपरेट व्हिडिओ बनवेन की फॉर्म कधी निघतात, कसं त्याचा फॉर्म कसा भरायचा, कुठे एक्झाममध्ये. तरी मी शॉर्टमध्ये सांगितलं होतं, मराठीचं फक्त मुंबईला आहे आणि हिंदीचं सेंटर आपण घेऊ शकतो. मराठीचं एकाच ठिकाणी आहे, मुंबईला येतं फक्त त्याचं, ठीक आहे. त्याचं तुम्हाला ऑफिसकडून लेटर घेऊन तुम्हाला ते फॉर्म भरावं लागेल. आणि त्याचं हे आहे की कंपल्सरी आहे, ठीक आहे, तुम्ही असं नाही त्याला टाळू शकत, ते कंपल्सरी आहे. जर तुमचं नसेल तर बरं, जर तुमचं नसेल मराठी हिंदी तर तुम्हाला ते कंपल्सरी देणं आहे. जर तुमचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, जे नाही आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे. जर तुम्ही नाही दिलं, विदिन 2 इयर जर नाही दिलं,
तर तुमचं काय होतं इन्क्रिमेंट सगळे होल्ड होते. त्याच्यानंतर एरियसचा प्रॉब्लेम होतो, एरियस तुम्हाला मिळणार नाही. पण ते तुम्हाला देणंच आहे. तुमचं जोपर्यंत देत नाही तोपर्यंत तुम्हाला ते हे मिळणार, तुमची इन्क्रिमेंट नाही मिळणार तुम्हाला. ठीक आहे. त्याचा आम्ही बनवेल, डिटेल व्हिडिओ बनवेल त्याचा एक सेपरेट, कारण ते खूप जणांचं आहे तसं, ज्यांचे संस्कृत वगैरे लँग्वेज होती त्यांची. ठीक आहे. चला नेक्स्ट. जॉईन केल्यानंतर लगेच ड्युटी लावतात का? दुसऱ्या दिवशी ड्युटीला बोलवतात? आउटसाइडर असेल तर कन्सिडर करतात का? तुम्हाला त्या दिवशी नाही ड्युटी करायची तर तुम्ही त्या दिवशी नकाच ना जॉईन हो. तुम्हाला ज्या दिवशी जॉईन व्हायचं आहे त्या दिवशी जॉईन. असं नाही होता म्हणणार की तुम्ही हां मी आज जॉईन होतो, ड्युटी उद्यापासून करतो, उद्याच जॉईन हो ना तुम्ही. तसं कशाला करताय? ते तसं नाही अलाव करणार. तुम्ही ज्या दिवशी जॉईन करणार ते ऑब्व्हियसली तुमची ड्युटी पकडणार ना. तुम्ही जिथे गेल्यानंतर तुमच्याकडून ते जॉईनिंग लेटर घेतात. मग तुमचं जे काही जॉईनिंग लेटर असेल तिथं तसं एंट्री करतात की आज या तारखेला ह्या दिवशी तो जॉईन झाला. मग ह्याचा अर्थ काय, तुम्ही ते ड्युटी करताय. ठीक आहे. ते तुमची ड्युटी लावतील, ते ड्युटी पकडली जाईल. असं नाही की मी जॉईनिंग लेटर देईन आणि मी घरी जाईन त्याच्यानंतर मी येईन जॉईनिंगला, तसं नसतं. जॉईन झालं तुमची ड्युटी चालू. तर तुम्हाला ज्या दिवशी हे करायची ड्युटी त्या दिवशी जॉईन करा ना. तसं कशाला करता एका दिवसामुळे पुढे माय कशाला, दुसऱ्या दिवशी जॉईन करा मग डायरेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट. आफ्टर जॉईनिंग नेम चेंजसाठी काही करावं लागेल का? आफ्टर मॅरेज नेम हे तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तर तुमचं जे डॉक्युमेंटवर नाव आहे तेच तुमचं, ऑफिसला वगैरे सगळीकडे डॉक्युमेंट्सवर तेच नाव आहे तुमचं, तर ऑफिसला पण तेच जाणार. तुमची पर्सनल चॉईस आहे. तुम्हाला जर करायचं असेल चेंज रेकॉर्डला तर तुम्हाला तुमचं मॅरेज सर्टिफिकेट वगैरे देऊन ते ॲप्लिकेशन देऊन तुम्हाला ते करावं लागेल. ते एन पी एस वगैरे बनवताना त्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. ते एन पी एसचं खूप महत्त्वाचं आहे. आपले जी पेन्शन स्कीम वगैरे तुम्ही आता जॉईनिंगनंतर तुम्हाला ते एन पी एस डी सी पी एसचे अकाउंट काढावं लागतील. त्यावेळेस हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. ते प्रॉपर चेक करून भरा. तुम्ही आधीच ठरवा काय करायचं आहे, कारण ते परत परत तुम्हाला नाही चेंजेस करू शकत. सारखं तुम्ही हां असं झालं मला नंतर ते नाव चेंज, ते नंतर नाही करू शकत. ठीक आहे. त्याच्यामुळं ते खूप प्रॉब्लेम होईल नंतर. आधीच क्लिअर करा. तुम्हाला करायचं असेल करू शकता तुम्ही, पण ती तुमची चॉईस आहे करायचं आहे की नाही. असं नाही की कंपल्सरी करावं लागतं. नेक्स्ट. डिसेंबरऐवजी जानेवारीमध्ये जॉईन केलं तर इन्क्रिमेंट प्रॉब्लेम येईल का? प्रॉब्लेम नाही काही. ठीक आहे. प्रॉब्लेम नाही येत काही. तुमचं एक इन्क्रिमेंट जाईल. म्हणजे तुम्ही जर आता डिसेंबरनंतर 31 डिसेंबरनंतर समजा 1 जानेवारीनंतर जर तुम्ही जॉईनिंग केलं तर नवीन जो रूल आलेला होता 7 पेच्या वेळेस त्याच्यानुसार काय की तुमच्या जॉईनिंगपासून 6 मंथ, ठीक आहे, 6 मंथ नंतर जी पहिली डेट येईल, म्हणजे जानेवारी आली 1 जानेवारी तर 1 जानेवारी, किंवा जुलै आलं तर जुलै, म्हणजे 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर जर जानेवारी आलं, ठीक आहे, 6 मंथ नंतर जर फर्स्ट टाईम जानेवारी आले 6 महिन्यानंतर तर तुमचं जानेवारीला इन्क्रिमेंट लागेल. जर जुलै आलं, ठीक आहे, तर जुलैला इन्क्रिमेंट लागेल. आता होईल काय, समजा तुम्ही ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये जर तुम्ही लेट जॉईन केलं, समजा कोणी 5 जानेवारीला जॉईन केलं, तर तुमचं काय होईल, 6 महिने 5 ह्याला जातील, जुलैला जातील, तर तुमची 1 जुलैचं इन्क्रिमेंटची डेट निघून गेली ना. मग त्याच्यामुळे तुम्हाला जुलैला इन्क्रिमेंट नाही भेटणार. तुम्हाला मग मिळणार कधी, डायरेक्ट 1 जानेवारीला पुढल्या वर्षी 2025च्या 1 जानेवारीला. ठीक आहे. म्हणजे त्या एका दिवसामुळं तुमचं जे 1 जुलैचं जे इन्क्रिमेंट होतं ते गेलं. ते मिळणार कधी, डायरेक्ट 1 जानेवारी 2025ला. म्हणजे डायरेक्ट 1 जानेवारी 2024 ते डायरेक्ट 1 जानेवारी 2025, म्हणजे 1 वर्षाचा एवढा गॅप, 1 वर्ष जातं. ठीक आहे. ते जे काही असेल, पण तुमचं एक इन्क्रिमेंट जातं एवढंच आहे. आणि एक इन्क्रिमेंट म्हणजे आता तुम्हाला वाटत असेल एक इन्क्रिमेंट म्हणजे आता फर्स्ट इन्क्रिमेंट असतं 1100 रुपयाचं. ठीक आहे. म्हणजे ॲप्रॉक्स सांगतो मी, 3% असतं बेसिकच्या, आपलं 35,400चे बेसिक आहे ना त्याच्या असतं. ठीक आहे. पेमेंट रिलेटेड आपण नंतर एक व्हिडिओ बनवू सेपरेट, काय असतं पेमेंट कसं बनतं. पण एक जस्ट सांगतो तुम्हाला, हे 1100 रुपये दिसत आहेत तुम्हाला, पण हे पूर्ण सर्व्हिसमध्ये तुम्हाला फरक पडेल, कारण पूर्ण लाईफ टाईम तुम्हाला हे नाही मिळणार इन्क्रिमेंट. प्रत्येकाच्या तुम्ही एक स्टेप मागे राहणार दुसऱ्यापेक्षा. आणि हे जे बेसिकमध्ये ॲड होतं, पूर्ण पेमेंट ह्या बेसिकच्या याच्यावर बनतं. तुमचं 1100 रुपयानं जर बेसिक कमी आहे तर तुमचे जे DA TA वगैरे जे सर्व ॲड होऊन जे पेमेंट बनतं ते सगळ्यावरच अफेक्ट करणार. तर प्रॉब्लेम काहीच नाही आहे. ठीक आहे. तुमची इच्छा आहे, तुम्हाला करायचं आहे, तुम्ही तेवढा लॉस करून घ्यायचा असेल करा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता ज्यांचे ऑर्डर आलेली आहे, ज्यांची ऑर्डर आलेली आहे त्यांना तर त्यांच्या चॉईस आहे त्यांच्याकडे, किंवा लगेच जॉईन व्हायचं की नाही. जॉईन झालं तर तुमचं बेनिफिट आहे. तुम्ही 1 तारखेनंतर जॉईन झाले तर तुमचा तेवढाच लॉस आहे. ज्यांना ऑप्शनच नाही, आता ज्यांच्या समजा ऑर्डरच लेट येतील त्यांना तर काय क्लिअरच आहे, त्यांचं तर डायरेक्ट ह्यालाच जाईल, 1 जानेवारी 2025ला जाणार आहे त्यांचं. ज्यांचे ऑर्डर आता लेट येतील समजा 1 तारखेनंतर त्यांना तर काय ऑप्शन आहे, त्यांचं असंही जाणार आहे. पण ज्यांच्या आत्ता आलेले आहेत त्यांच्यासाठीच हे ऑप्शन आहे. लवकर जॉईन झाले तुम्ही तर तुमचा तेवढाच फायदा होईल, बाकी काही नाही. आणि
जे नंतर ऑर्डर येणार आहे त्यांचं लॉस म्हणजे फक्त तेच इन्क्रिमेंटचाच पेमेंटचाच लॉस होणार आहे तुमचा. ठीक आहे. चला नेक्स्ट आपण लेटर हे स्पीड पोस्टने येईल का मेलवर? दोन्ही. ठीक आहे. मेल तुम्हाला पोस्टने पण येईल. ठीक आहे. आणि मेलवर पण येईल. तुम्ही जॉईनिंग मेलवर पण होऊ शकता. मेल आला तर तुमची प्रिंट काढून जाऊन जॉईन होऊ शकता. पोस्टाने पण येईल कारण तुमच्याकडे लाईफ टाईम काय तुम्ही एक मेल घेऊन थोडीच बसणार आहे की माझ्याकडे मेल आला होता मी गव्हर्नमेंटला. तुम्हाला ओरिजिनल ऑर्डर पण लागेल ना, तर ती पोस्टाने येईल तुम्हाला. ती तुमच्याकडे राहील लाईफ टाईम. तर तुम्हाला स्पीड पोस्टने पण येईल, पण आपलं स्पीड पोस्टमध्ये पोस्टाने येईल. स्पीड पोस्टचं काही नाही, गव्हर्नमेंट आहे ते काही एवढं खर्च नाही करत. ते साधं आपलं पोस्टाने पाठवतं सिम्पल पोस्टने. ते लेट येतं एकदम. ते काही स्पीड पोस्ट वगैरे एवढं नाही खर्च करत गव्हर्नमेंट. ते तुम्हाला मेल आला बस झालं, मेलवर जाऊन जॉईन व्हा. तुमची ती ऑर्डर ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल. हे पोस्टाच्या त्या फंद्यात नका पडू. ते येईल तेव्हा येईल. ते खूप लेट येतं कधी कधी. आम्हाला तर सर्व प्रोसेस होऊन गेल्यास, कधी सगळं व्हेरिफिकेशन वगैरे झाल्यास लेटर आलेले ते लेट येतात. ते बस गव्हर्नमेंटचं तसंच आहे. ते स्पीड पोस्ट वगैरे नाही करत, साधं पोस्ट करतं. ते सगळे कामं होऊन गेल्यानंतर लेटर येतं. त्याच्यामुळे मेल आला की सरळ जाऊन जॉईन व्हा. ते ऑर्डर ओरिजिनल येईल तेव्हा येईल घरी पोस्टाने. ठीक आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट, हिंदी का अगर 10th एंड 12th में एग्ज़ाम दिया है तो फिर से एग्ज़ाम देना पडेगा क्या? नाही, जर असेल त्याचं हिंदीचं तर तुम्हाला मराठीचं द्यावं लागेल. मी हे हिंदी मराठीचं मी आधी सांगितलं होतं. ते मी सेपरेट व्हिडिओ बनवीन याचा. कारण ह्याच्यामध्ये खूप आहे. ते तुम्हाला ऑफिसकडून लेटर घेणं, ते पाठवणं, मंडळाला भरणं. ठीक आहे, मी डिटेल व्हिडिओ बनवेल त्याच्यावर एक सेपरेट, त्यावेळेस सांगतो. सध्या ह्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. सध्या तुम्ही याचं टेन्शन नका घेऊ. आधी जॉईनिंगचं बघा, तुम्ही जॉईनिंग करा. जॉईनिंग नंतरचा विषय हा आरामात आपण ह्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवू. त्यावेळेस मी सांगेन काय करायचं याचं. ठीक आहे, मी डिटेलमध्ये सर्व सांगतो त्याचं काय करायचं. आता फक्त जॉईनिंग करून घ्या तुम्ही. सर, इलिजिबल फॉर ओपन जास्त मार्कवाले फिमेल त्या त्या कॅटेगरीच्या ओपनला जाणार का? त्यानंतर फिमेल रिझर्वेशन सुरू होते का? नाही, आता जसं आपण बघतोय मेरिट कसं लागतं आहे ते फिमेल रिझर्वेशन ज्यांनी म्हणजे वुमन्स रिझर्वेशन ज्यांनी एस केलं होतं ते वुमन्स रिझर्वेशनमध्ये जात आहेत. ओपनचे प्लेन ज्यांनी नो केलं होतं ते प्लेन ओपनमध्ये जात आहेत. ठीक आहे, ते ओपनचं संपल्यानंतर फिमेल रिझर्वेशन तसं नाही होते. चला नेक्स्ट, व्हॉट इफ यू हॅव गिवन हिंदी एक्झाम. ठीक आहे, हे सांगितलेलं आहे मी, त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवेन डिटेल. व्हॉट इज द टाईम ड्युरेशन ऑफ प्रोबेशन पिरियड? डी एम आरमध्ये ना 2 इयरचा आहे. ठीक आहे, डी एम आरमध्ये 2 इयरचा प्रोबेशन पिरियड आहे आणि डी एच एसमध्ये 1 इयरचा. प्रोबेशन पिरियड झाल्यानंतर ते नंतर तुम्हाला ते कंटिन्युएशन करून घ्यावं लागतं. प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर तुम्हाला एक लेटर देऊन त्याच्यानंतर स्थायित्वचं असतं. ठीक आहे, ते नंतरच्या गोष्टी आहेत खूप. सध्या एवढं लक्षात ठेवा, डी एम आरमध्ये 2 इयरचं असतं, डी एच एसमध्ये 1 इयरचं असतं. चला, हे डी एच एसचा काही संबंध नाही. सध्या डी एम आर 2 इयरचा असतं, 2 वर्षाचा असतो. हॅलो, आफ्टर हाऊ मेनी डेज लेटर वी कॅन टेक मॅटर्निटी लिव्ह? मॅटर्निटी लिव्हचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही जॉईनिंग नंतर लगेच घेऊ शकता. ठीक आहे, मॅटर्निटी किंवा बालसंगोपन ह्या अशा लिव्ह आहेत की त्याला कोणी म्हणजे तुम्हाला अपोज नाही करणार, कोणी अडवू नाही शकत. ठीक आहे, त्याला कोणी असं नाही की मंजूर नाही होणार किंवा हे तुम्हाला नाही देणार, तसं नसतं. जसं तुमच्या EL वगैरे आहेत, तुम्हाला लगेच्या लगे EL CL जॉईन झाल्या नाही घेता येत. त्या सुट्ट्या तुम्हाला त्या तुमच्या अकाउंटला जमा व्हावं लागतं. तुमची तेवढी ड्युटी व्हावं लागेल. जसं ड्युटी होईल तुमची, जेवढे दिवस तुम्ही ड्युटी करताल तुमच्या अकाउंटला त्या जमा होत राहतात. ठीक आहे, पण हे मॅटर्निटी, बालसंगोपन वगैरे या लिव्ह आहेत ना, त्याला काहीच लिमिट नसतं किंवा इतके दिवस तुम्ही कधीही घेऊ शकता. आफ्टर जॉईनिंग तुम्ही लगेच घेऊ शकता. ठीक आहे, आता भरपूर लेडीज आहेत, त्यांचे काही भरपूर जणांचे आले होते मला याच्या रिलेटेड पण, की सर बेबी लहान आहे किंवा काही जण मॅटर्निटीमध्ये आहेत, तर घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, ANC वगैरे आहेत, तर तुम्ही जॉईनिंग नंतर. पण हां, सगळ्यात एक मागे पण मी सांगितलं होतं, कोणी तर एक जणांनी विचारलं होतं मला की मग नंतरच जॉईन केलं तर चालेल का? बिलकुल नाही. तुमची ऑर्डर रिजेक्ट होईल. सगळ्यात पहिलं तुम्ही जॉईन व्हा. तुमचं काहीही रिझन असू द्या, तुमचं जॉईन व्हा. आणि वाटलं तर तुमचं ANC आहे, तुम्ही मॅटर्निटी लिव्ह पाहिजे, तुम्हाला जे काही जॉईन व्हा आणि लिव्ह टाका. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेव्हा जॉईन होताल त्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत. तोपर्यंत तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही. घरी बसून तुम्ही नाही म्हणू शकत की मला मॅटर्निटी लिव्ह पाहिजे, मग मी नंतरच जॉईन होते. तुमची 30 दिवसानंतर त्याची ऑर्डरची हे संपून जाईल व्हॅलिडिटी. तुम्ही क्लिअरली रिजेक्ट होताल. तुम्ही नंतर जाऊन जॉईन नाही होऊ शकत. तुम्ही काही गव्हर्नमेंट एम्प्लॉई नाही. ज्यावेळेस तुम्ही जॉईन होताल त्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि मग त्याच्यानंतर तुम्ही लगेच लिव्ह टाकू शकता. त्यानंतर तुम्ही लिव्ह टाकू शकता, पण तुम्ही डायरेक्ट नाही टाकू शकत असं. त्याच्यामुळं आधी जॉईन व्हा. जॉईनिंग नंतर मग तुम्ही लिव्ह टाका. ठीक आहे. चला नेक्स्ट. सर, कास्ट वाईजचे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, पदवीधर ह्या जागा खाली राहण्यापेक्षा कास्टच्या सर्वसाधारण प्रवर्गामध्ये कन्वर्ट होतील का? कारण त्या प्रवर्गात विद्यार्थी नाही मिळाले त्या जागा.
हे बघा, मी आधीही सांगितलं होतं, ती ज्याच्यातली आहे ना त्याला भेटेल. तुमचे एक सर्व्हिसमॅन असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, ज्या पण जागा आहेत, ती जागा ज्या कॅटेगरीतली होती ना त्याला भेटेल. समजा ओपनची आहे, ओपन एक एक्झाम्पल पकडू, ओपन एक सर्व्हिसमॅन आहे, ठीक आहे. ओपनचा एक सर्व्हिसमॅन आहे, त्याच्यामध्ये जर हे नाही, कॅन्डिडेट नाही भेटला त्यांना ओपन एक सर्व्हिसमॅनचा, आणि सेम तसंच कॅटेगरी आहे, एखादी कास्ट आहे, त्याच्यामध्ये पण एक सर्व्हिसमॅनची जागा आहे. आता इथं जर हा कॅन्डिडेट नाही भेटला, तर ही जागा कशाची होती, ओपनची ना, ते सरळ ओपनला जाईल. आणि कॅटेगरीमधला नाही भेटला ना ती काय कॅटेगरीला जाईल, ठीक आहे. ते ज्याच्यातली जागा होती ती जागा त्याला जाते, ठीक आहे. पण ते कधी असं डायरेक्ट नाही जाणार. तुम्ही हे नका एक्सपेक्ट करू की फर्स्ट लिस्ट नंतर लगेच लागेल, हां फर्स्ट लिस्ट लागली, त्याच्यामध्ये कॅन्डिडेट नाही, तर लगेच आता त्या जागा कन्वर्ट होतील. बिलकुल नाही होत, ठीक आहे. हा खूप मोठा गैरसमज आहे खूप जणांचा. त्यांना वाटतं की हां फर्स्ट लिस्ट झाली, कॅन्डिडेट नाही भेटले, कन्वर्ट होतील. नाही, पार ते चेक करतात टोटल 90 मार्कापर्यंत, ठीक आहे. जे पासिंग क्रायटेरिया ना तिथपर्यंत चेक करतात की त्या कॅटेगरीमधून फॉर्म भरलेला, समजा एक एक्झाम्पल आपण एक सर्व्हिसमॅनचं घेत होतो, तिथपर्यंत कोणी कॅन्डिडेट आहे का. जर तिथपर्यंतही एकही कॅन्डिडेट नसेल तर ती जागा कन्वर्ट होते, डायरेक्ट नाही होत. पहिल्या लिस्टमध्ये एक्सपेक्ट नका करू की लगे कन्वर्ट होईल, ठीक आहे. स्टाफ नर्स 135 मार्क आहेत, नॉट एलिजिबल केले एन सी एलमुळे, ओपनमध्ये चान्सेस आहेत का. हे बघा, आता तुम्हाला नॉन क्रिमिनल नॉट एलिजिबल केलं तर तुम्ही क्लिअरली डायरेक्ट प्लेन ओपनमध्ये आला, ठीक आहे. प्लेन ओपनमध्ये 135 चान्सेस, मला नाही वाटत इतकं मेरिट उतरेल खाली, ठीक आहे. एक सर वेटिंग वरच्यांना घेतात ना, घेतात म्हणजे कसं आहे, तुमची सिलेक्शन लिस्ट आता समजा लागली नाही आणखीन, त्यांनी जर सिलेक्शन लिस्ट लागली त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला की समजा सिलेक्टेड कॅन्डिडेट 1 2 3, समजा एक एक्झाम्पल 3 कॅन्डिडेट सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत, तिथून खालचा 4th आणि 5th कॅन्डिडेट वेटिंगवर आहे. जर समजा ह्या तिन्हीमधला कोणी नाही झाला, जॉईन नाही झाला, काही प्रॉब्लेम आला, सेकंड नंबरचा कॅन्डिडेट नाही आला, तर त्याच्या खालचा एक घेणार 4th नंबरचा, ठीक आहे. वेटिंगवाले घेतात ना, जर वरचे जर सिलेक्टेड कॅन्डिडेट नाही हे झाले तर खालचा घेणार, ठीक आहे. तर हे काही क्वेश्चन होते तुमचे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, किंवा आपण एखादं लाईव्ह सेशन जर अरेंज करता आलं तर बघू. तर सध्या तुमचे काय असतील क्वेश्चन तर ह्याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये टाका.